SMD मॅथ अँड सायन्स क्लास 10 अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, आजपासून आपण रेग्युलर क्लास 10 चं मॅथ आणि सायन्स शिकणार आहोत। तर माझ्या शिकवण्याचा भरपूर आनंद घ्या आणि असतील त्या अडचणी दूर करा। तर मी सुरुवात करत आहोत मित्रो सिमिलॅरिटी जॉमेट्री पासून। सर्व विद्यार्थ्यांना या जॉमेट्रीची फार अडचण असते। माझा व्हिडिओ पहा, बिलकुल अडचण राहणार नाही। मी सांगतो तसं ऐकायचं, मी सांगतो तेवढं पाठ करायचं। तर बा सुरुवात करत आहोत का जे बालपणापासून झालं। मी वेळ गमवत नाही आहे, तुम्ही फक्त एवढं सांगत आहो बघा, हा एक ट्रायंगल आहे। लक्षात ठेवा, मराठी मीडियम वाले असेल तर याला त्रिकोण म्हणतात, इंग्रजीत याला ट्रायंगल म्हणतात। याचं नाव ठेवलं मी ABC, त्रिकोण ABC, ट्रायंगल ABC। हे झाली याची हाईट। लक्षात ठेवा, मराठीत उंची म्हणतात। तर अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र असते एरिया ऑफ ट्रायंगल ABC। तर बालपणापासून माहित आहे, काय माहित आहे बात, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट। तर लक्षात ठेवा, मराठी मीडियम वाले मित्र हो, लक्षात ठेवा, 1/2 पाया गुणिला उंची। हे तुम्ही खूप दिवसापासून ऐकत आहात। बस एवढं मी फक्त बेसिक सांगतो। पूर्ण चॅप्टर सोपा आहे, एकही मार्क गेला नाही पाहिजे। आजपासून तुमच्या जॉमेट्रीचा भूमितीची अडचण तुमची दूर झाली म्हणून समजा, बिलकुल राहणार नाही। तर आम्ही पहिली प्रॉपर्टी सांगत आहो, मन लावून ऐका तर समजल बघा। माझं म्हणणं आहे का हा एक ट्रायंगल आहे की ज्या ट्रायंगलचं त्रिकोणाचं नाव ठेवलं मी ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे त्याचं नाव ठेवून राहिलो मी PQR। बस एवढं लक्षात ठेवायचं आहे। लहानात लहान पोरगा असन त्याला समजते का याला बेस म्हणतात। तर हे झाली याची हाईट, हे झाली याची हाईट। बोला, या ट्रायंगलचा बेस पाया आहे BC, तर या ट्रायंगलचा बेस आहे QR। याची उंची मॅच धरली बा AD, हाईट म्हणतात। तर याची हाईट मॅच धरली बा PS। बस एवढं आपल्याला माहित आहे। कोणी म्हणल बा काय सांगते, तर बा कान देऊ नाही का, इंग्रजीत जर बोलायचं असल तर याचं वर्णन कसं करता येते। तर मी पहिले काहीच नाही, फक्त माहिती देऊन राहिलो। तर बा लिहिताना कसं लिहिलं पाहिजे, गिव्हन काय सांगत आहोत ते मग पाहू। फक्त मला ऐका का, वर्णन कसं करायचं ते शिकवत आहोत, बाकी काहीच नाही। लक्षात ठेवा, मनानं कसं लिहिता येते का, या ट्रायंगल मध्ये डोळ्यानं दिसते का बा हा याचा बेस आहे आणि हे याची हाईट आहे। तर इंग्रजीत बोलता येते, इन ट्रायंगल ABC AD परपेंडिकुलर टू BC। बोला, सेक AD परपेंडिकुलर टू साइड काय रे बात BC। तर मी पहिलं वाक्य सांगतो का, इन ट्रायंगल असं मनानं लिहिण्याचं डेव्हलपमेंट आलंच पाहिजे। इन ट्रायंगल ABC, लक्षात ठेवा, सेक AD परपेंडिकुलर साइड काय रे बात BC। एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा कसा आहे हा D पॉइंट। तर इथं लिहायचं सच दॅट। तर बा हा डोळ्यानं दिसते का D हा पॉइंट B आणि C च्या मधात आहे। तर आपण लिहायचं सच दॅट B डॅश D डॅश C। अर्थ होतो का D हा B आणि C च्या मधात आहे। बोला, मग एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, दुसरी महत्वाची गोष्ट आहे ना, काय सांगलं बा का, इन ट्रायंगल ABC सेक AD परपेंडिकुलर टू साइड BC सच दॅट
बी डॅश डी डॅश सी, तर या त्रिकोणातही थेट बळबळ करता येते का इन ट्रायंगल लक्षात ठेवा, इन ट्रायंगल पी क्यू आर कॉमा कराचा सेग काय रे बात पी एस परपेंडिकुलर टू साइड क्यू आर सच दॅट लक्षात ठेवा Q डॅश S डॅश R. मला वाटते बा हे समजलं असल. एवढं जर झालं असल तर या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं एरियाचं सूत्र आहे 1/2 पाया गुणिला उंची हाफ बेस इनटू हाईट. तर याचं प्रूफ काय ना गिवन झालं तर बा लक्षात ठेवा. टू प्रूफ तर मी नंतर सांगतो. याचं प्रूफ काय लिहू शकतो आपण का या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ट्रायंगल एबीसी लहान पोराली माहित आहे हाफ बेस इनटू हाईट. लवकर बोला फॉर्म्युला लिहायचा हाफ बेस इनटू हाईट. मराठी वाला असल तर लिहेल हाफ पाया गुणिला उंची. तर बा एरिया ट्रायंगल एबीसी लक्षात ठेवा बरोबर हाफ बेसचं नाव आहे बीसी आणि काय रे बा उंची आहे याची एडी. तर बा या त्रिकोणासाठी पण मांडता येते एरिया ट्रायंगल पी क्यू आर. फॉर्म्युला लिहून आहे डबल लिहायचा काम नाही. हाफ याचा पाया बेस आहे क्यू आर तर याची उंची आहे पी एस. ठीक आहे काहीच नाही करत मी तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. काय आलं पाहिजे बा तर साधं सिंपल आहे. याला मी यानं भागतो तर बा कसं लिहायचं तर इथं नंबर 1 देतो याले नंबर 2 देतो आणि इथं लिहितो बा का डिवाइड इक्वेशन 1/2. डाव्याले डाव्यानं भागाचं उजव्याले उजव्यानं LHS न भागा RHS ला RHS न भागा. तर बा इथं जागा नसल्यामुळं मी इथं लिहून राहिलो का डाव्याले डाव्यानं भागलं तर एरिया ट्रायंगल ABC भागीला एरिया ट्रायंगल PQR बरोबर ह्या पूर्ण लिहा हाफ BC इंटू एडी आणि इथं लिहायचं हाफ लक्षात घ्या QR इंटू PS या हाफ न हाफ कटला तर मग BC गुणिला एडी भागीला उरलं काय तर मग QR इंटू PS. तर आम्ही टू प्रू साठी जागा सोडली तर हे आहे तुमचं टू प्रू. काय टू प्रू करायचं होतं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागीला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. असं पीक्यूआर थोडस जर तुम्ही याच्याकडे पाहिसाल तर तुमच्या लक्षात येईल का बीसी म्हणजे या ट्रायंगलचा बेस आहे तर ह्या झाला बेस आहे ना. दुसरं एडी म्हणजे या ट्रायंगलची उंची आहे तर हे उंची भागीला या ट्रायंगलचा बेस तर या ट्रायंगलची उंची. काय शिकला बा तू तर इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे का दोन ट्रायंगलच्या एरियाचं दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असते तर त्या दोन्ही ट्रायंगलच्या बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराच्या रेशो बरोबर असतो. ठीक आहे आता मी सांगतो बा का मी पहिले याचं नावच नाही सांगलं. ही तुमची सिमिलॅरिटीची पहिली प्रॉपर्टी आहे. याच्याकडे नजर टाकशील तर तुले बोलता येते रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. कसं बोलायचं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू हे डोळ्यानं दिसते इज इक्वल टू दी रेशो ऑफ product of their bases and corresponding height
पहिली प्रॉपर्टी पाण्यासारखी पाठ करा, कारण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी या पहिल्या प्रॉपर्टीचा यूज होणार आहे. जेवढ्याचा यूज होणार आहे ते कडक पाठ पाहिजे, डोळ्यानं दिसते. दोन ट्रायंगलचा एरिया आहे बरोबर, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आहे बरोबर है ना. त्या ट्रायंगलची बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराचा रेशो आहे. याने इंग्रजीत बोलता आलं पाहिजे. पाठ करून टाका. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू दी रेशो ऑफ दी प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. पहिला थेरम, पहिली प्रॉपर्टी मी क्लिअर करून टाकली. म्हणून मित्र हो, याले जेवढ्या लवकर होईल इथं लिहून ठेवली आहे, तेवढ्या लवकर याले पाठ करा आणि हे त्याचं प्रूफ. डन. दुसरा पॉइंट पहा. दुसरा पॉइंट, हे सबच जशानं तसं याले हात नाही लावत. ठीक आहे, काहीच हात नाही लावत, हे मिटवतो. आकृतीने हात नाही लावत, हे तो मिटवत आहोत. जागा नाही आहे म्हणून जबरदस्तीनं मिटवणं आहे, नाही तर तिथल्याच तिथं सेट करून सांगता येते. आता मी काय बोलतो पहा. अशी कल्पना करा का बा या ट्रायंगलची हाईट आणि या ट्रायंगलची हाईट कशी आहे बा, तर सारखी आहे. सारखी आहे म्हटलं म्या. बोला, ट्रायंगलची हाईट सारखी आहे म्हटलं तर तुझ्या डोक्यात आलं पाहिजे. ठीक आहे, मी आता याले चेंज करतो. याची हाईट सारखी चांगली तर एक शब्द इथं वाढवतो कॉमा करून का बा सेक एडी बरोबर सेक पीएस असं मी तुम्हाला दिलेलं आहे. अशी कल्पना करा. काव याचं प्रूफ जर पाहिजे असेल तर बा टू प्रूफ गेला चुलीत, याने मग पाच बसू आपण. विदाउट टू प्रूफ आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे प्रूफ का बा या ट्रायंगलचा एरिया. तर लहानपणापासून शिकलो एरिया ट्रायंगल एबीसी, तर एबीसी बरोबर हाफ इंटू बेस इंटू हाईट. हे तो सर्वांना माहित आहे. एरिया ट्रायंगल एबीसी बरोबर हाफ, तर याचा बेस हाईट बीसी आणि याची हाईट आयएडी. अरे आत्ताच शिकवलं. हे पण शिकवलं का एरिया ट्रायंगल पीक्यूआर, तर बा हाफ याचा पाया आहे क्यूआर आणि याची उंची आहे पीएस. हे पण शिकवलं. डाव्याने डाव्यानं भागा, उजव्याने उजव्यानं भागा. तर बा लक्षात ठेवा, लिहायचं कसं. डिव्हाइड इक्वेशन 1/2. डिव्हाइड इक्वेशन 1/2 काय होते बा. डाव्याने डाव्यानं भागलं तर एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू हाफ BC into AD, BC into AD भागीला हाफ BC हाफ QR into PS, QR into PS. एवढं तर आपण पहिल्या याच्यातही शिकलो. ठीक आहे, आता डोक्यात आलं पाहिजे का बा हे हाईट आणि हे हाईट सारखी आहे. म्हणजे बा एडी बरोबर जर पीएस देऊन असेल तर या एडीच्या ऐवजी आपल्याला भरता येते पीएस. तर मग इथं कसं मांडता येते. एरिया ट्रायंगल पीक्यू एबीसी एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल पीक्यूआर बरोबर हाफ बीसी गुणिला या एडीच्या ऐवजी भरता येते पीएस अपॉन हाफ. बसत नाही है. बर,
डबल लिहू आपण, थोडस बारीक लिहायचं. असं करून टाका. जमलं? काय याचं हो, डिवाइड इक्वेशन 1 by 2 area triangle ABC upon area triangle PQR बरोबर हाफ BC into AD, BC into AD upon half QR into PS, QR into PS. असं ठीक आहे. आपल्याला गिवन दिलेला आहे एडी बरोबर पीएस, तर या ठिकाणी एडी च्या ऐवजी पीएस भरता येते. हा हाफ ना हा हाफ कटला, बीसी गुणिला पीएस अपॉन क्यूआर गुणिला पीएस. कारण लिहायचं एडी बरोबर पीएस, इथं लिहून राहिलो एडी बरोबर पीएस. यानं या कटला आणि उत्तर आलं बीसी अपॉन क्यूआर. काय शिकलो बा आपण? शिकलो तर बा इथं टू प्रूफ पाहिजे. एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल पीक्यूआर बरोबर, ठीक आहे, बीसी अपॉन क्यूआर. का ज्यावेळेस दोन ट्रायंगलच्या हाईट सारख्या असतील, इक्वल असतील, त्यावेळेस त्या दोन्ही ट्रायंगलच्या क्षेत्रफळाचं एरियाचा रेशो कसा असतो, तो त्या दोन्ही ट्रायंगलच्या पायाच्या रेशो बरोबर असतो. इंग्रजीत बोलायचं असाल तर कसं मांडता येते? एरिया ऑफ ट्रायंगल, areas of triangle with equal height are proportional, proportional to their corresponding bases. पाण्यासारखं पाठ पाहिजे, कारण याचा उपयोग करायचा आहे. किती सुंदर आणि स्लो आवाजात बढिया बोलता येते. एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. area of triangle with equal height are proportional to their corresponding bases. दुसरी प्रॉपर्टी. एवढं जर झालं असन तर तिसरं पाहून घे. आता मी पहिले एडी याची हाईट न याची हाईट सारखी घेतली. आता मी गडबड करतो. आता मी याचा बेस न याचा बेस सारखा घेतो. तर इथं बदलवून राहिलो. याचा बेस हाय बीसी आणि याचा बेस हाय क्यूआर. हेच लिहायचं आहे. फक्त हे बदलवायचं. तर मग आता लक्षात ठेवा, इथं येणार आहे एडी आणि इथं येणार आहे पीएस. हे सूत्र या ट्रायंगलचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिला उंची हाफ बीसी इंटू एडी. या ट्रायंगलचं एरिया काढायचं असलं हाफ बेस इंटू हाईट हाफ क्यूआर इंटू पीएस. एकाने दुसऱ्यानं भागलं, एवढं तयार झालं. एवढं तयार झाल्यानंतर ह्या झाला बीसी. बीसी म्हणजे याचा पाया, क्यूआर म्हणजे याचा पाया म्हणजे बेस. तर हे कसे हाय बात सारखे, म्हणजे इथं बीसी च्या ऐवजी भरा लागल क्यूआर. तर इथं लिहायचं क्यूआर इंटू एडी अपॉन ह्या क्यूआर जशानं तसा पीएस. यानं ह्या कटला आणि उरला काय बा, तर एडी अपॉन पीएस. हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. शिकलो काय बा? एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसेस are proportional to the corresponding height. है ना? तर मग आता ट्रिक सांगतो का बा, लक्षात ठेवा, हाईट आणि बेस सारखं नसलं तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याचा बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराच्या रेशो एवढा असतो. आणि डोक्यात ठेवा, हाईट सारख्या म्हटलं तर बेसची आहे ना
बेसच्या रेशो मध्ये असतो. हाईट सारख्या तर या ट्रायंगलचं क्षेत्रफळ असं पटकन असं हात चालवायचं भागीला या ट्रायंगलचं क्षेत्रफळ एरिया. काय म्हणते बेस सारखा हाय तर कोणाशी राहील तर बा हाईटशी राहील एडी अपॉन पी एस. आणि त्यानं हाईट सारख्या म्हटला तर कोणाशी राहील रे तर बेसशी राहील. बस एवढं लक्षात ठेवा. आणि हे जर कोणतंच सारखं नसलं तर याची हाईट न याचा बेस याचा गुणाकार भागीला याची हाईट न याचा बेस त्याचा गुणाकार. हाईट सारखं म्हटलं तर बेस घ्यायचा, बेस सारखं म्हटलं तर हाईट घ्यायची. ह्या तीन प्रॉपर्ट्या. चौथी प्रॉपर्टी सांगत आहोत. चौथी प्रॉपर्टी सांगत आहोत. पहा माझं म्हणणं आहे बघा हे एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. पॅरलल रेषा आहे तो या. काय लक्षात आलं पाहिजे बघा कंपल्सरी डोक्यात ठेवा. आम्ही वर लिहून राहिलो असं असं पॅरलल रेषा आहे. दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत. एका लाईनीला मी ए बी नाव देतो आणि दुसऱ्या लाईनीला याला असं करा ना याला यम नाव देऊन टाका याला यन. ठीक आहे बस काय त्रास घेता. सरळ इंग्रजीत म्हणायचं असेल तर लाईन ए बी लाईन यम इज पॅरलल टू लाईन यन. ठीक आहे लाईन म्हटलं तर याले असं बाण दाखवून द्या म्हणजे आपल्या पूर्ण कंडिशन्स पूर्ण होतात. या दोन पॅरलल लाईनच्या मधात मी एक ट्रायंगल काढतो. एक नाही दोन दोन काढ. कंडिशन मात्र लक्षात ठेवा दोघाचाही एकच पाया. तुम्ही म्हणसान सर कसं काढायचं काही बोगस आहे हो. असा एक ट्रायंगल. ठीक आहे एवढं जर झालं असेल तर दुसरा असा काढला याले जोडाचा. याले नाव देऊन टाका ए बी सी आणि याले डी. ए बी सी हे याले मिटवतो तुला क्लिअर दिसल. ह्या एक ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल तर बा आता आहे ना याले मिटवायचं ह्या दिसल ए सी डी. ठीक आहे आपल्याला कोणता पाहिजे पहिले लक्षात ठेव दोघांचाही पाया सारखा. याले मिटवलं तर ए बी सी दिसला. ठीक आहे आता याले मिटव तर बा बी सी डी म्हणजे दोघांचाही पाया एकच आहे. बेस एक पाहिजे सारखा बेस पाहिजे. बोला समजते. इंग्रजीत तो भाई सोपा होते हो. इन ट्रायंगल एबीसी and triangle BCD have same base BC. चल बोल बसलं का डोक्यात. पहिलं वाक्य ट्रायंगल ABC and triangle BCD have same base BC दिसते डोळ्यात. दुसरी महत्वाची गोष्ट सांगत आहो का बा ह्या पॅरलल लाईन्स आहेत. याच्यामधला हे डिस्टन्स हा 90 चा राहील सरळ. हे डिस्टन्स दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स नेहमी सारखं असतं. हे जर 5 भरत तर काय हे 10 भरणार आहे का. हे पण 5च भरणार. म्हणजे अर्थबोध या झाला का डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन बोला समजते का is the height असा आहे. ठीक आहे distance between two parallel line is constant and which is called as height. तर बा प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. तू इथून असा काढ असा हे काढ ए बी सी डी आहे ना तर बिघडलं कुठं याले नाव देऊन टाक पी. तर एपी झाली या ट्रायंगलची हाईट. या ट्रायंगलची नाही हो याची पण झाली. अरे इथूनही काढलं तर तेवढंच भरल इथून काढलं तरी तेवढंच भरल. कारण आहे ना डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कॉन्स्टंट अँड विच इज द हाईट ऑफ ट्रायंगल. मग एवढं जर झालं असन तर बा मी काय सांगत हाव तर बा लक्षात ठेवा आहे ना ड्रॉ सेट एपी परपेंडिक्युलर टू बीसी. इथं लिहून राहिलो ड्रॉ सेट एपी परपेंडिक्युलर टू साइड बीसी.
असं पुढं लिहायला लागल द डिस्टन्स. द डिस्टन्स the distance between two parallel lines is constant. म्हणून AP is the height of triangle ABC and also triangle BCD. म्हणून मानता येते seg AP is the height of triangle ABC and triangle BCD. असं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा ट्रायंगल BCD दोघांची हाईट एकच आहे, दोघांचा पाया पण एकच आहे. इथं लिहून आहे हॅव सेम बेस असं BC. काय रे बा या ABC चा एरिया किती होईल तर एरिया ट्रायंगल ABC कोणी म्हणल लहान पोरग म्हणल का हाफ बेस इनटू हाईट. लहानपणापासून एकच फॉर्म्युला येते आपल्याला कोणता रे तर हाफ बेस इनटू हाईट. तर बा एरिया ट्रायंगल ABC बरोबर हाफ बेस किती आहे याचा BC याची हाईट किती आहे बात AP. या ट्रायंगलचा एरिया काय म्हटलं BCD चा. तर तू काय करशील एरिया ट्रायंगल BCD बरोबर हाफ या ट्रायंगलचा बेस आहे BC या ट्रायंगलची हाईट झाली AP. तुम्ही याला यानं जर भागलं तर एरिया ट्रायंगल ABC भागीला एरिया ट्रायंगल है ना BCD बरोबर हाफ BC इंटू AP भागीला हाफ BC इंटू AP. यानं ह्या कटला यानं ह्या कटला यानं हा कटला. वर तर काहीच नाही म्हणजे एक राहिला, खाली काहीच नाही म्हणजे एक राहिला. बोला अर्थबोध या झाला का बा एरिया ट्रायंगल ABC भागीला एरिया ट्रायंगल काय रे बा BCD. एक भागीला एक म्हणजे एक. याले तिकडं हाकललं तर बा एरिया ट्रायंगल ABC बरोबर एरिया ट्रायंगल BCD. काय शिकला का जर दोन ट्रायंगल असल दोन पॅरलल लाईन्स मध्ये बोला असे ट्रायंगल की ज्याचा पाया एकच असल बेस एक असल आणि हाईट तो दोन पॅरलल लाईन्स मध्ये ऑलवेज सारखी असते. त्यावेळेस हे दोन्ही ट्रायंगल हे पाहिजे एरिया देऊन आहे हे तर देऊन आहे. हे दोन्ही ट्रायंगल लक्षात ठेवा क्षेत्रफळाने समान असतात. एरिया ट्रायंगल BCD पाय क्षेत्रफळ या ट्रायंगलचं एरिया या ट्रायंगलचा एरिया मधात बरोबरच चिन्ह आहे. म्हणून लक्षात ठेवा काय शिकवलं बा का बा एरिया ऑफ टू ट्रायंगल ऑफ इक्वल बेस अँड इक्वल हाईट. समजते का आर इक्वल ज्यावेळेस दोन ट्रायंगल ची बेसही सारखा असल एकच असल किंवा सारखा असल हाईट पण सारखी असल तेव्हा त्या दोघांचाही एरिया कसा असतो सारखा. ठीक आहे तर बाई याले लक्षात ठेवायचं हो आहे ना का एरिया ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल केव्हा असतात तेव्हा जेव्हा त्याचा बेस सारखा असतो जेव्हा त्याची हाईट सारखी असते तेव्हा त्या दोघांचाही एरिया सारखा असतो. आणि हे साधारणतः कुठं दिसून येते तर दोन पॅरलल लाईन्स मध्ये. बोल
एवढं जर झालं असेल तर मी पुढची एक्सरसाइज सांगतो. पहा मित्र, मी एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 सांगत आहो. लहान लहानशा टिकल्या व जॉमेट्रीले ब्याचं नाही. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. पुढं वाचतही नाही मी का. या एक ट्रायंगल काढला असा दाट, याचं नाव देऊन दिलं ABC. ठीक आहे. दुसरा ट्रायंगल काढला, याची आवश्यकता नाही पण तुमच्या समजण्यासाठी PQR. बेस ऑफ ट्रायंगल इज 9, याचा बेस आहे 9. हाईट इज 5, तर याची हाईट आहे 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10, तर याची बेस आहे 10. अँड हाईट इज 6, तर याची हाईट आहे 6. तर मग एवढ्या आकृत्या काढायचं काम नाही. या ट्रायंगल आहे तर याच्या बेसले B1 म्हटलं तर याच्या हाईटले H1 म्हणायचं. याच्या बेसले B2 म्हटलं तर याच्या हाईटले S2 म्हणायचं. चलो बोलो पहा. ठीक आहे. इंग्रजीत तर भाय बोगस आहे हो. लेट द बेस अँड हाईट ऑफ अँड वन ट्रायंगल B1 अँड H1 रिस्पेक्टिव्हली. लवकर बोला, समजते का? ठीक आहे. याचा एरिया आहे. याले 1 म्हटलं तर याले A1 म्हणायचं. याले 2 म्हटलं तर याले 2 म्हणायचं. तर याले इंग्रजीत भाय जबरदस्त मांडता येते का. लेट लक्षात ठेव. A1 B1 अँड H1 be the area, base and height of one triangle. Let A2 B2 and S2 be the area, base and height of other triangle. बोला. अदर म्हणा, सेकंड म्हणा, का बिघडते? ठीक आहे. तर माहित आहे आपल्याला काय माहित आहे बा. या ट्रायंगलचा एरिया आणि या ट्रायंगलचा एरिया याचा रेशो कसा असतो. तर या ट्रायंगलचा बेस हाय B1, या ट्रायंगलची हाईट हाय H1 भागीला या ट्रायंगलचा बेस हाय B2 आणि या ट्रायंगलची हाईट हाय S2. किमत्या भराचं उत्तर लिहायचं. झालं तुमचं गणित. हे आहे बा. लक्षात ठेवा, जॉमेट्री त्याचंच धावते ज्याचे रूल्स आणि नियम पाठ असतील. ज्याले नियम माहित नाही त्याची जॉमेट्री धावत नाही. म्हणून पहिले कॉन्सन्ट्रेशन तुम्ही नियमावर करा. पहा काही दिवसानंतर तुम्ही म्हणसाल का सर जॉमेट्री आहे, त्याची सर काही नाहीये. फक्त काळजी हे घ्या तर नियम चालवा. तर बा लक्षात ठेवा, मी काय सांगून राहिलो बा, तर माझी गोष्ट व्यवस्थित ऐका. मी याचं सोल्युशन सांगत हाव. तर बा लेट A1 B1 and H1 be the असं एरिया, बेस, ठीक आहे, and height of one triangle. वन म्हणण्याच्या ऐवजी फर्स्ट म्हणा. असं रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. मग एवढं जर झालं असं बोला, समजते का? तर दुसऱ्या वेळेस पुन्हा तेच लिहायचं आहे. लेट A2 B1 and H1, सॉरी A2 B2 आणि H2 be the, मी रेषा ओढतो, एरिया, बेस अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल रिस्पेक्टिव्हली. एवढं जर झालं असं तर स्पष्ट दिलं बेस ऑफ ट्रायंगल इज 9. तर बेस म्हणजे B1 बरोबर 9 असं. हाईट बरोबर तर H1 बरोबर 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल तर इथं लिहायचं B2 बरोबर 10 अँड हाईट इज 6. तर इथं लिहायचं S2 बरोबर 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. बस आहे ना. तर इथं लिहायचं A1 भागीला A2 बरोबर B1 गुणिला H1 अपॉन B2 गुणिला S2. B1 किती आहे 9 गुणिले 5
भागीला B2 किती आहे 10 गुणिला 6. जेवढा भाग जाते तेवढा द्यायचा, बाकीच्याचा विषय संपला. 5 1 5, 5 2 10 आहे ना. 3 2 6, 3 त्रिक 9, 3 1 3, 2 2 4. तर बा हे झालं आहे ना. शेवटी लिहायचं रेशो ऑफ एरिया ऑफ आहे ना, एरिया ऑफ द ट्रायंगल. कसं लिहायचं, रेशो रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर 3/4. बस एवढं तुम्हाला करायचं आहे. पहिला प्रॉब्लेम संपला. पहा मित्रो किती सोपे गणित असतात, फक्त नियम बस. इन फिगर BC परपेंडिक्युलर टू AB. BC हे दिसली BC, AB ले परपेंडिक्युलर 90 चा कोन देऊन असाय. AD लंब AB, AD परपेंडिक्युलर टू AB, AD परपेंडिक्युलर टू AB. अर्थबोध या झाला का इथला पण कोन 90 चा. BC बरोबर 4, BC हे देऊन आहे 4, AD हे देऊन आहे 8. देन फाइंड ट्रायंगल ABC, रेशो ऑफ ट्रायंगल ABC and ट्रायंगल एरिया ट्रायंगल ADB. ABC या ट्रायंगलचा एरिया आणि ADB या ट्रायंगलचा एरिया याचा रेशो पाहिजे आपल्याला. आणि असं किती डोका पडलं काही फायदा नाही. डोळ्याने दिसते बा काय हा काय झाला, या ट्रायंगलचा बेस या ट्रायंगलचा सुद्धा हा बेस आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा हा कॉमन बेस आहे. तर म्हणून म्हटलं तर नियम पाठ पाहिजे. एका स्टेप मध्ये वाट लागते या गणिताची. बोला समजते. बेस सारखा आहे हे पाहिजे. तिसरा, एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. हे नियम लिहिल्याशिवाय मार्क भेटत नाही, हे लक्षात ठेवा. एवढा नियम मी लिहून नाही राहिलो, फक्त इथं लिहायचं बा प्रॉपर्टीज 3. म्हणजे परीक्षेत तुम्हाला एवढी प्रॉपर्टी लिहावीच लागल तरच तुम्हाला मांडता येते. हेच इथं लिहून आहे ते लिहून टाकायचं. एरिया ट्रायंगल ABC भागीला एरिया ट्रायंगल ADB असं. त्याने म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. तर या ट्रायंगलची डोळ्यानं दिसते हे हाईट. काऊन हाईट तर इथं 90 आहे, हे हाईट तर इथं 90 आहे. तर बा या ट्रायंगलची हाईट आहे 4 आणि या ट्रायंगलची हाईट आहे 8. 4 1 4, 4 2 8 म्हणजे 1/2. तर बा हे उत्तर हे केव्हा मांडलं हो, जेव्हा तुम्हाला रूल्स माहित असेल, नाहीतर सुटत नाही. बस पहिले नियमावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करा, तुमची जॉमेट्री धावते. हे माय शब्द लिहून घ्या. तर बा तिसरा प्रॉब्लेम पहा मित्रो. क्वेश्चन 3 सांगता ही फिगर आहे. या फिगर मध्ये वेळ गमवी आहे का बा PS परपेंडिक्युलर सेक RQ. या RQ ला PS परपेंडिक्युलर आहे सेक QT परपेंडिक्युलर सेक P. त्याने म्हटलं इफ RQ बरोबर 6, RQ हे देऊन आहे हे आहे 6, PS देऊन आहे 6, PR P पासून तर R पर्यंत म्हणजे एवढं अंतर देऊन आहे 12. फाइंड QT विचारला. बोगस प्रॉब्लेम आहे. पहिले तर लक्षात ठेवा या झाला तुमचा ट्रायंगल असा दिसला का. कोणता रे PQR. कसं मांडायचं एरिया ट्रायंगल PQR. तर सर्वांनाच माहित आहे हाफ बेस इनटू हाईट. बस एवढं तर सर्वांना माहितच आहे असं. तर बा हा याचा बेस आहे RQ आणि हाईट झाली याची PS. बोला पट्टे काही तिरपी हाईट तर राहणार नाही, सरळच राहील. तर बा लक्षात ठेवा हा RQ किती आहे बा तर 6, PS किती आहे 6, बेत्रिक 6 साइन त्रिक 18.
18 युनिट स्क्वेअर. एरिया असल्यामुळं एककता स्क्वेअर युनिट स्क्वेअर एवढं तयार झालं. आता ह्या वाला पहा PQR याचा विचार करा. कोणाचा विचार करायचा आहे? एरिया ट्रायंगल थ्यास ट्रायंगलचा विचार करायचा आहे. आता पायसाल PQR तर याले बेस म्हटलं तर याले हाईट म्हणाला. ठीक आहे, तर पुन्हा थेस लिहायचं हाफ बेस इनटू हाईट असं. याचा ट्रायंगल या ट्रायंगल PQR चा एरिया काढला म्या 18 बरोबर हाफ. या धरला आपण बेस तर इथं लिहायचा बेसचं नाव लिहायचं PR आणि याची हाईट लिहायची QT असं. एकाच ट्रायंगल वर दोनदा म्या काय लावला बात एरियाचा फॉर्म्युला, बाकी काहीच नाही. 18 बरोबर हाफ PR देऊन आहे 12 आणि QT काढायचा आहे बेसक 12 म्हणजे 18 बरोबर 6 गुणिला QT असं. हा 6 कुठं येईल तर याच्या खाली तर 18 भागीला 6 बरोबर QT तर sin 18 QT बरोबर 6. तर हे झालं तुमचं उत्तर. sin 18 3 येते हो. sin 18 QT बरोबर 3. सांगा लवकर लवकर. झालं. चौथं प्रॉब्लेम पहा मित्रो का बा या फिगर मध्ये काय सांगलाय बा. इन फिगर AP परपेंडिक्युलर BC AD पॅरलल BC. बा AD पॅरलल BC आहे. दुसरी महत्वाची गोष्ट AP परपेंडिक्युलर BC त्यानं म्हटलं एरिया ट्रायंगल ABC हा ट्रायंगल आणि BCD हा ट्रायंगल याचा रेशो काढा. पहिली महत्वाची गोष्ट का मला लक्षात ठेवा तो आहे ना AD कशी आहे बा तर या BC ला पॅरलल आहे. बस एवढा आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा भेटला. लाईन AD पॅरलल लाईन BC. मी थोडं म्हणत हाव गिवन. दुसरी महत्वाची गोष्ट का बा BC हा या ट्रायंगल ABC चा आणि ट्रायंगल BCD चा दोघाचाही एकच बेस आहे, एकच पाया आहे. तर कसं मांडता येते ट्रायंगल ABC and triangle BCD have same base. तिसरी महत्वाची गोष्ट तर दोन पॅरलल लाईन्सच्या मधात हे दोन्ही ट्रायंगल आहेत. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल आहे ना तर पॅरलल लाईन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे कॉन्स्टंट असते. इथलं घ्या काय इथलं घ्या कसं राहील बात सारखं. बोला मग एवढं जर झालं असेल तर लिहिता येते डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. लक्षात ठेवायचं हो. समजते का? इज कॉन्स्टंट डिस्टन्स the perpendicular distance between two parallel lines. Perpendicular distance between two parallel lines is constant. म्हणून या ट्रायंगलची हाईट न या ट्रायंगलची हाईट पण सारखी झाली. म्हणून लिहायचं ट्रायंगल ABC and ठीक आहे ट्रायंगल BCD. The vertices of triangle ABC and triangle BCD lie on parallel lines. बोला असं लिहा ट्रायंगल ABC vertices of triangle ABC
and triangle BCD lie on parallel lines. एवढी माहिती तयार झाली, अर्थबोध या झाला का ही चौथी प्रॉपर्टी सांगते, एरिया ऑफ टू ट्रायंगल ऑफ इक्वल बेस अँड हाईट आर इक्वल. ज्या ट्रायंगलची आहे ना, ज्या दोन ट्रायंगलचा बेस सारखा असल, ज्या दोन ट्रायंगलची हाईट सारखी असल, ते एरियानं कसे असतात, सारखे असतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, इथं रिजन लिहायला लागते, एरिया ऑफ टू ट्रायंगल. आर लक्षात ठेवा, तो एरिया ऑफ टू ट्रायंगल ऑफ इक्वल बेस अँड इक्वल हाईट. समजते? आर इक्वल. नियम तर तुम्हाला लिहास लागल. कसं लिहायचं? एरिया ऑफ टू ट्रायंगल ऑफ equal base and equal height are equal. आणि म्हणून मांडता येते एरिया ट्रायंगल ABC बरोबर एरिया ट्रायंगल BCD. प्रश्न विचारला का बा याचा रेशो काढा, तर याने याच्या खाली हाकललं तर एरिया ट्रायंगल ABC भागीला एरिया ट्रायंगल BCD, इकडं काहीच नाही म्हणजे 1. याने रेशोच्या स्वरूपात असं मांडता येते. आणि म्हणून शेवटी उत्तर लिहायचं एरिया ट्रायंगल ABC एरिया ट्रायंगल BCD बरोबर 1:1. झाला तुमचा प्रश्न. पहा मग मित्र, रूल पाठ असले तर काय इफेक्ट येते, बस एवढं लक्षात ठेवा. रूल जर पाठ असले तर काय इफेक्ट येते. पहिल्याचं उत्तर सांगता, एरिया ट्रायंगल PQB. PQB एवढा ट्रायंगल आहे असा दिसला. आणि PBC हा ट्रायंगल ना, या दुसरा ट्रायंगल, दोघांची हाईट कशी आहे बा तर सारखी. तर फक्त एवढं लिहायचं आहे बा का एरिया आहे ना, ट्रायंगल कोणता रे, तर PQB ह्या वालाच लिहायचा. ट्रायंगल PQB and triangle PBC have same height. बस दोघांची हाईट कशी आहे सारखी, त्याचं नाव लिहा. सेम हाईट PQB PBC हे हाईट या ट्रायंगलची होईल आणि हीच हाईट या ट्रायंगलची. तेव्हा नियम सांगते तिसरा, एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल आहे ना, कोणता बात दुसरा असा. Area of triangle with equal height are proportional to their corresponding bases. तर रपकन आलं पाहिजे. या ट्रायंगलचा लक्षात ठेवा, हा ट्रायंगल आणि ह्या ट्रायंगल यांच्या एरियाचा रेशो PQB या झाला या ट्रायंगलचा एरिया, PBC चा एरिया ट्रायंगल PBC. ठीक आहे. या दोघाही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा राहते, केव्हा, जेव्हा दोघांची हाईट एकच असेल, सारखी असेल, इक्वल असेल. तर त्यानं शब्द वापरला आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस. तर बेस याचा का आहे तर BQ आणि याचा बेस का आहे BC. तुम्हाला येले मार्कच पडत नाही जर तुम्ही हा रूल लिहिला नाही. तर मी इथं लिहून राहिलो प्रॉपर्टीज 2. परीक्षेत तुम्हाला मात्र पूर्ण प्रॉपर्टी ही वाली लिहा लागल 2 नंबरची. इथं मायापाशी जागा कमी आहे म्हणून मी हे असं लिहित आहो. एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न पहा, इथून लिहिणं सुरू करत आहो. एरिया ट्रायंगल ABC है ना, तो बस ट्रायंगल ABC पहा कुठं आहे,
ए बी सी याचा बीसी बेस झाला तर एडी हाईट झाली. एडीसी ए डी सी याचा डीसी बेस झाला तर एडी हाईट झाली. अर्थ झालं का एबीसी ची हाईट पण एडीच आहे. एडीसी या त्रिकोणाची पण हाईट एडीच आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट एकच आहे एडी. तर बा इथं लिहा लागते काय लिहिणार आहे हे नाव लिहायचं. बोला समजते का? कोणता घेतला आपण? एडीसी घेतला. दुसरा सुटला वाटते पीबीसी. पीबीसी या त्रिकोणाचा बीसी बेस झाला तर पीक्यू हाईट झाली. एबीसी एबीसी या ट्रायंगलचा बीसी बेस झाला तर एडी हाईट झाली. अर्थ झाला का पीबीसी आणि एबीसी दोघांचाही बेस कोणता आहे बा? तर बीसी. एकच स्टेप लिहायची. हेच 5 लिहायचं आहे. ट्रायंगल आहे ना, काय लिहिणार आहे बा हे नाव लिहायची. ट्रायंगल पीबीसी पीबीसी and triangle ABC have जमलं. काय लिहिणार आहे? have same base. same base same base कोणता रे? BC. असं म्हणून इथं लिहायचं एरिया ट्रायंगल ह्या वाला पीबीसी पीबीसी आणि दुसरा लिहायचा एरिया ट्रायंगल एबीसी. यांचा रेशो कसा राहते? जर बेस सारखा असला तर त्यांच्या हाईट सोबत काय असतो? त्याचा रेशो असतो. तर बा पीबीसी पीबीसी ची हाईट झाली पीक्यू आणि एबीसी एबीसी ची हाईट झाली एडी. कारण लिहा लागते. बेस सारखा असेल तर तिसरा नियम सांगते एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. नियम जर पाठ असेल तरच तुम्हाला मांडता येईल. तर इथं परीक्षेत कारण पूर्ण लिहा लागल. मी इथं लिहून राहिलो प्रॉपर्टी ती. तिसरा मुद्दा पाहून घ्या आहे ना. इथं बरोबर हे लिहून टाकायचं एरिया ट्रायंगल एबीसी. एबीसी किती वेळ लागते हो? एरिया ट्रायंगल एडीसी. एडीसी पटकन पाहायचं. एबीसी एबीसी याचा बेस बीसी तर हाईट एडी. एडीसी एडीसी चा बेस डीसी तर हाईट एडी. अर्थ झाला दोन्ही ट्रायंगलची हाईट एकच आहे. हाईट जर एक असेल तर या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा राहते? त्याच्या बेसच्या आहे ना रेशो बरोबर राहतो. तो बा एबीसी चा बेस एबीसी चा बेस हाईट बीसी बीसी. तर एडीसी चा बेस आहे डीसी. कोणी सीडी वाचल तर कोणी डीसी वाचल, फरक पडत नाही. तर याले लिहायचं प्रॉपर्टीज. लक्षात ठेवा हाईट सारखी आहे. हाईट सारखी आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस. बोला तर इथं लिहा लागल प्रॉपर्टी दुसरी आहे ना. शेवटला पाहून घ्या चौथा. तर इथं लिहून राहिलो मी चौथा. पहिलेच लिहून ठेवायचा एरिया ट्रायंगल एडीसी एडीसी अपॉन एरिया ट्रायंगल पीक्यूसी पीक्यूसी बरोबर एडीसी एडीसी. याचा बेस हाय डीसी तर हाईट आहे एडी. बीसी बेस झाला तर हाईट एडी झाली. पीक्यूसी पीक्यूसी याचा बेस आहे क्यूसी तर हाईट हाय याची पीक्यू. असं
सर्व वेगवेगळं आहे. तर पहिला नियम सांगते एरिया रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू दी रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. या ट्रायंगलचा हा बेस झाला तर हे झाली हाईट. या ट्रायंगलचा काय बात लक्षात ठेवा PQC याचा बेस झाला QC तर हाईट झाली PQ. तर या ट्रायंगलचा बेस आणि हाईटचा गुणाकार भागीला या ट्रायंगलचा बेस आणि हाईटचा गुणाकार. तर हे झालं भाऊ तुमची एक्झरसाइज. बोला समजते का? कोणता प्रश्न आहे हा? तर 5वा. मला वाटते बघा तुमची एक्झरसाइज पूर्ण झाली. माझा व्हिडिओ आवडला असेल मित्र हो तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोज येणारे व्हिडिओ पहा. एवढंच नाही तर आपल्या मित्रांना मेसेज करून सांगा का बा सरांचे व्हिडिओ अवश्य पहा. आणि लक्षात ठेवा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, घंटी वाजवा. नमस्कार.